नाथिला हा छंद अभिमानांगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे, करुणा वचनी लाहो एक सरे, नेदावे दुसरे आड येऊ, नाथिला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे, तुका म्हणे सांडी लडक्याचा संग, तुका म्हणे सांडी लडक्याचा संग, आनंद तो मग प्रगटेल, नाथिला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारी ओझे, अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र, तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र, तया आठवेता महापुण्य राशी, नमस्कार माझा श्री गुरु ज्ञानेश्वरासी, नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपां, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपां, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ति, गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा, गुरु साक्षात परब्रह्म, तस्मै श्री गुरुवे नमः। देवाची माथा घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओझे। प्रस्तुत प्राप्त समय आजच्या या प्रवचन रूपी सेवेकरिता घेतलेला अभंग देऊचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महामेरू जगद्गुरु जगद्वंदनीय श्री संत महंत श्रीमंत श्री तुकाराम महाराज आणि श्री महाराजांच्या गाथेतील या ठिकाणी आपण या नरदेहामध्ये आल्यानंतर शास्त्र असं म्हणतंय की जे दिसतंय ते नाचतंय, बरं का, जे दिसतंय ते नाचतंय। मग जर आपला देह दिसतोय सर्व काही कार्य करताना, स्वतःहून पुढे येतोय, तर मग त्याला सुद्धा नाश आहे हे तेवढंच सत्य आहे, ऐक ना मग, नाश आहे। मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात की आपल्या देहाला जर नाश आहे तर तो नाश पावण्याच्या आधी आपलं कर्तव्य काय आहे, त्याने काय केलं पाहिजे, कलेवर सांडायच्या आधी आपण काय केलं पाहिजे, देहाचा नाश होण्याच्या आधी आपण सहज बोलतोय की नाही, किती जरी काही ह्या देहाचे चोचले आपण पुरवले, किती जरी काही केलं तरी शेवटी देहाची काय होते, माती होते। आपण म्हणतो की नाही, शेवटी देहाला अग्नी दिली जाते, शेवटी देहाची माती होते। मग माती होण्याच्या आधी जोपर्यंत हा देह कार्यरत आहे, कार्य करतोय, कार्य करताना दिसतोय, तोपर्यंत या देहाने काय कार्य केलं पाहिजे, काय साधलं पाहिजे, काय साध्य करायचं आहे, तर त्याची ओळख करून देत असताना जगद्गुरु तुकोबा म्हणतात की देवाची या माथा घालून या भार, आणि मग सांडे कलेवर ओवाळणे, कलेवर सांडायचं आहे। आपण किती जरी ठरवलं तरी कोणी या ठिकाणी अमरपद घेऊन आलेला नाही। राजा असो, रंक असो, गरीब असो, श्रीमंत असो, ज्ञानी असो, अज्ञानी असो, सुशिक्षित असो, अशिक्षित असो, कुठल्याही वर्णाचा असो, आहे की नाही, कुठल्याही रंगाचा असो, कुठल्याही पंथाचा असो, कुठल्याही जातीचा असो, नवे कुठल्याही धर्माचा असो, प्रत्येक माणसाला या जगाचा निरोप घ्यावाच लागणार आहे, हे जग सोडून जावंच लागणार आहे। मग ते जाण्याच्या आधी काय केलं पाहिजे, तर जगद्गुरु तुकोबा म्हणतात आपला संपूर्ण भार आहे ना, तो भार आपण देवावर सोपवला पाहिजे, त्या देवाची ओळख घेतली पाहिजे, त्या देवाचं नामचिंतन केलं पाहिजे। आणि देवाच्या नामचिंतनामध्ये जर आपण अखंड जर या देहाला अर्पण केलं, अर्थातच कलेवर सांडण्याच्या आधी जर आपण अखंड भगवंताचं नामस्मरण केलं, तर निश्चित कुठल्याही प्रकारचं आपलं जीव ज्याला अडकणं म्हणतात किंवा बंदिस्त झालेलं म्हणतात, असं कुठल्याही प्रकारे बंदिस्त राहणार नाही, मुक्त अवस्था त्या ठिकाणी त्याला प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही। पुढे जगद्गुरु तुकोबा म्हणतात की नाथीला हा छंद अभिमान अंगी, माणसाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा अभिमान येत असतो, त्या अभिमानाचे प्रकार अनेक आहेत। मुख्य 4 प्रकार मांडलेले आहेत, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा, बरं का। मुख्य 4 प्रकार मांडलेले आहेत अभिमानाचे, विश्व, तेजस, प्राज्ञा आणि प्रत्येगात्मा।
तो अभिमान अनेक प्रकारे माणसाच्या अंतःकरणामध्ये निर्माण होत असतो, मनामध्ये निर्माण होत असतो. तो अभिमान काय करायचा आपण नंतर तर त्यागता येत नाही, नंतर तर त्याच्यामध्ये काही परिवर्तन होत नाही. फक्त माणूस काय करतोय माहितीये का, सगळं काही कार्य करत असताना जरा कुठे मनाविरुद्ध झालं की बोलतोय मरण पण पायरी चढणार नाही, बरं का, मरण पण तोंड पाहणार नाही. आता मेल्यानंतर कोण तोंड पाहिलाय, मेल्यानंतर कोण पायरी चढायला आहे, पण बोलण्याची पद्धत असते माणसाची, आहे की नाही. हा अभिमान माणसाच्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या प्रकारे येत असतो, वेगवेगळ्या प्रकारे येत असतो. तो अभिमान सांडता आला पाहिजे, नम्रतेने माणसाला कार्य करता आलं पाहिजे. असं म्हणतात, नम्र झाले भूता तेने कोंडिले अनंत. आणि सांगू का, परमार्थातला पहिला अलंकार जर असेल तर नम्रता. पहिली प्राप्ती जर कुठली होत असेल परमार्थामध्ये तर नम्रता. परमार्थ करत असताना ज्याच्या अंतःकरणामध्ये आतापर्यंत नम्रता प्राप्त झाली नाही, आपण समजायचं अजून त्याच्या परमार्थाला सुरुवातच नाही. अजून तर तो अभिमानाने भरलेला असेल, अहंकाराने भरलेला असेल, तर समजायचं त्याला अजून परमार्थ काय ते कळलं नाही. नवे नवे संत या ठिकाणी ओळख करून देताना संतही आपल्याला ओळख करून देतात. आणि शास्त्रही म्हणतायत की तुमच्याकडचं ज्ञान सुद्धा, तुमच्याकडचं पांडित्य सुद्धा तेव्हाच शोभतंय जेव्हा तुमच्याकडे नम्रता असेल. तर विद्या विनयेने शोभते. तुमच्याकडची विद्या, आपल्याकडची विद्या नम्रतेने शोभत असते. आणि म्हणून हा अभिमान जो अंतःकरणामध्ये मनुष्याचा आहे तो त्याला सांडता आला पाहिजे, त्याचा त्याग करता आला पाहिजे. आणि मग जगद्गुरु तुकोबा काय म्हणतात, करुणा वचने लाहो एक सरे. नम्रता पाहिजे बोलण्यामध्ये, नेदावे दुसरे आड येऊ. तुका म्हणे सांडी लटक्याचा संग आनंद तो मग प्रगटेला. कोणाच्या संगतीला राहावं, आपण अखंड साधू पुरुषांची संगत करावी, आपण अखंड सत्पुरुषांची संगत करावी, चांगल्या माणसाची संगत करावी. कारण कबीर महाराज म्हणतात, सज्जन को सज्जन मिला तो हो गया दो दो बात, और गधे को गधा मिला तो खा गया दो दो लात. म्हणून आपण काय करायचंय, प्रत्येकाला जर अंतःकरणापासून वाटत असेल, मनापासून जर वाटत असेल की खऱ्या अर्थाने मला सुख प्राप्त व्हावं, मला समाधान प्राप्त व्हावं, माझ्याकडून पुण्य कर्म घडावीत असं जर मनापासून वाटत असेल, तर त्यासाठी आपण काय केलं पाहिजे, सत्संगाला धरलं पाहिजे, संतांच्या संगतीने राहिलो पाहिजे, संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आपल्याला चालता आलं पाहिजे. अशा प्रकारचं मार्गदर्शन प्रस्तुत अभंगातून जगद्गुरु तुकाराम महाराज आपल्याला करून देतात. बरं का, अभंगावर अर्थपूजा मागण्याआधी, अभंगावर चिंतन करण्याआधी, अभंगावर विवरण घेण्याआधी, ज्या निमित्ताने या ठिकाणी आपण ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे, या उतने गावातील हे शेलार परिवार आणि या शेलार परिवाराच्या मातोश्री कैलासवासी हरिभक्त परायण हे महत्वाचं आहे. कलेवर सांडायच्या आधी काय करावं ते आई साहेबांनी केलेलं आहे, म्हणून त्यांच्या पुढे काय लागलं आपलं हरिभक्त परायण, प लागलेलं आहे. बरं ना, कलेवर सांडण्याच्या आधी आपण काय करायला पाहिजे ते या ठिकाणी जगद्गुरु तुकोबांनी सांगितलेलं आहे. देवाची या माथा घालून या भार, ते आमच्या आई साहेबांनी आधी देवाच्या माथ्यावर आपला भार घातलेला आहे. अखंड देवाचं नामचिंतन केलेलं आहे, अखंड देवाचं नामस्मरण केलेलं आहे. म्हणून त्यांच्या पुढे गेल्या देहाने विचाराच्या रूपाने राहिल्या, कर्माच्या रूपाने राहिल्या. म्हणून काय लागलेलं आहे, हरिभक्त परायण. काय हरिभक्त परायण कैलासवासी शांताबाई गणपत शेलार. आणि आई साहेबांना काय झालं, खऱ्या अर्थाने त्यांचं वृद्धाप काळाने निधन झालं असं म्हणायला हरकत नाही. बरं का, कारण त्या 84 वर्ष या ठिकाणी कार्य केलं त्यांनी. 84व्या वर्षी त्यांनी आपल्या सगळ्यांचा निरोप घेतला. या कलियुगामध्ये 84 वर्ष आयुष्य मिळणं आणि ते व्यवस्थितरित्या देवाच्या नामचिंतनाने घालवणं हे काही सोपी गोष्ट नाहीये. आयुष्य मिळेल ना, 105 110 वर्षे जगणारी माणसंही आपल्याला पाहायला मिळतात. पण कसे असतात माहितीये का, बकरीच्या गळ्यातला सर. बाबा खरं आहे की ना, कधी हरी चिंतन करणार नाही, कधी देवाचं नामस्मरण करणार नाही, सत्याच्या ठिकाणी हरिनामाच्या ठिकाणी सहकार्य करणार नाही, उलट खोडा घालायचं काम करतील. बरं का, जे परमार्थ करतात ना, जे धर्माचं कार्य करतात त्यांना सहकार्य करणार नाही, उलट विरोध करण्याचं काम करतील, त्यांच्या तंगड्या खेचण्याचं काम करतील. मग सांगा ना, बकरीच्या गळ्यामध्ये सर किती मोठा असला, किती जरी कसाही असला आणि किती जरी सुंदर असला तरी त्याच्यातून किती दूध निघेल, किती दूध निघेल. बरं, किती वेळ बसलो म्हणजे दूध निघेल.
तशी काही माणसं असतात, म्हणजे मोराच्या पंखावरचे डोळे दिसायला उपयोग नाही त्यांचा, फक्त सुशोभित दिसतात, पण त्या डोळ्यातून मोर पाहू शकत नाही. अशी काही माणसं असतात. मी म्हणेन या ठिकाणी आईसाहेबांनी 84 वर्ष कार्य केलं आणि 84 वर्ष कार्य करत असताना या ठिकाणी त्यांनी आपल्या मुलाबालांचं संगोपन केलं. खरं तर 20 ते 22 वर्षापूर्वी बाबा गेले आणि 20 ते 22 वर्षापूर्वी बाबा गेल्यानंतर ह्या मुलांची जबाबदारी, या कुटुंबाची जबाबदारी, या संसाराची जबाबदारी आईसाहेबांवर आली आणि ती व्यवस्थितरित्या त्यांनी पार पडली. केवळ संसारच सांभाळला नाही, केवळ संसारच केला नाही, तर आपल्या मुलांवर, आपल्या नातवंडांवर, आपल्या मुलींवर चांगल्या प्रकारचे संस्कार आईसाहेबांनी केले आणि या ठिकाणी अल्पशा आजाराने सृष्टीच्या नियमाप्रमाणे यत् दष्टम तद नष्टम, जे दिसतंय ते नसतंय, आणि सृष्टीच्या नियमाप्रमाणे या ठिकाणी 84व्या वर्षी आईसाहेबांनी आपला निरोप घेतला. अल्पशा आजाराने त्यांचं शनिवार दिनांक 13 एप्रिल रोजी अल्पशा आजाराने निधन झालं आणि त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी ही प्रवचन सेवा आयोजित केलेली आहे. खऱ्या अर्थाने माणूस कार्य करत असताना माणसाच्या आयुष्यामध्ये माणसाला अनेक प्रकारचं दुःख भोगावं लागतंय. सुखाची अपेक्षा असते पण सुख मिळत नाही. अपेक्षा कसली करतोय मनुष्य? सुखाची, आहे की नाही? संसार करत असताना सुद्धा जी काही धावपळ करतो ते कशासाठी करतो? कुठेतरी सुख मिळावं म्हणून, समाधान मिळावं म्हणून. पण कितीही जरी माणसाने संसारामध्ये धावपळ केली तरी सुखाची आणि त्याची भेट होत नाही. त्याला कारण काय माहितीये का? त्या ठिकाणी सुख आहे हा आपला भ्रम आहे. संसारामध्ये सुख आहे, संसारामध्ये सुख मिळतंय हे जर कोणाला वाटत असेल तर तो त्याचा भ्रम आहे. त्या भ्रमाचं निरसन करण्यासाठी आतापर्यंत ज्यांनी ज्यांनी केला, लोक मरोमरो जाती वडिले गेली ही प्रचिती, एवढंच नाही, आजा गेला, पणजा गेला, बाप मसने गेला, देखत देखत नातू पणतू तोही तैसा झाला. तैसा होण्यापेक्षा त्या नातू पंतूने एक विचार करावा की ह्याच संसारामध्ये आपल्या बंधूबांनी, आजोबांनी, वडिलांनी सुख शोधलं, पण त्यांना सुख जर सापडलं नाही, सुखाची आणि त्यांची भेट जर झाली नाही, तर आम्ही मार्ग बदलायला हवा. निश्चित आहे की नाही? आम्ही मार्ग बदलायला हवा. मग तो सुख कुठे आहे? संत म्हणतात ज्या वेळेला तुम्ही संसार करत असताना परमार्थ करता, परमार्थिक विचार तुमच्या अंतःकरणामध्ये असतात, ज्या वेळेला तुम्ही घरचं काम करत असताना, संसार प्रपंचाचं काम करत असताना नामचिंतन करताय, भगवंताचं स्मरण करताय, अशा वेळी निश्चित तुम्हाला तो सुख प्राप्त झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून माऊली म्हणतात अवघाची संसार सुखाचा करीना, आनंदे भरीण तिन्ही लोक. कसा? प्रत्येक कार्य करताना आम्हाला भगवंताचं चिंतन करायचं आहे, प्रत्येक कार्य करताना आम्हाला देवाचं नामस्मरण करायचं आहे. आणि निश्चित ते नामस्मरण जर आमच्याकडून घडलं, भगवंताचं चिंतन जर आमच्याकडून घडलं, तर आम्ही संसार करत असताना सुद्धा परमार्थ आमच्याकडून घडेल. कसा घडेल तो आम्हालाही कळणार नाही, कसा घडेल तो आम्हालाही कळणार नाही. मग त्यासाठी संतांनी सांगितलेलं आहे ना, तुम्ही नामस्मरण करायला बसल्यानंतर ठरवून नामस्मरण केलं काय आणि सहज चालता बोलता नामस्मरण केलं काय, दोघांमध्ये प्राप्ती एकच सांगितलेली आहे तुम्हाला, वेगळं पण असं काही नाहीये. मग एखाद्याला वेळ असेल त्याने देवाच्या पुढ्यात बसून स्मरणिका घेऊन नामस्मरण करावं शांत एकांतात, बरोबर आहे. पण एकीकडे आम्ही घरातलं काम करता करता दलिता कांडिता तुझं काही ना अनंता असं म्हणतात. चोखा मेळा अखंड आपल्या सावतामाळी अखंड आपल्या शेतामध्ये काम करता करता आणि भगवंताचं नामस्मरण करायचे, बरं का. सावतामाळी शेतामध्ये काम करता करता अखंड भगवंताचं नामस्मरण करायचे, पण नुसते नामस्मरण करत नव्हते, प्रत्येक ठिकाणी ते देवदर्शन घ्यायचे, देवाला पाहायचे. कांदा मुळा भाजी अवघी विठाई, बरोबर आहे की नाही बाबा? लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी. ज्या वेळेला तुम्ही प्रत्येक ठिकाणी देवाला पाहताय ना, ज्या वेळेला तुम्हाला प्रत्येक ठिकाणी देव दिसतो ना, त्यावेळेला प्रत्यक्ष पांडुरंग परमात्म्याला सुद्धा पंढरी सोडून तुमच्या हृदयामध्ये यावं लागतं, हे मात्र निश्चित आहे. आणि तिथे येऊन नुसतं आले नाही तर भगवंतांनी त्यांच्या हृदयामध्ये जागा मागितली.
मला लपायचंय दादा, मला लपायचंय. हृदयस्थानी, तुमच्या आमच्या हृदयस्थानी सुद्धा भगवंत आहे, फक्त त्याच्यावर पडदे आलेले आहेत बरेच. काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा यांच्या सगळ्यांचे पडदे आलेले आहेत. ते पडदे दूर केले पाहिजे. कसं असते माहितीये का, एखाद्या वेळी एखादा निखारा आतमध्ये ज्वलंत असतो, पेटलेला असतो, पण वरती राख आलेली असते. काही वेळेला त्याला जर परत जिवंत करायचं आहे ना, तर ती गृहिणी काय करते माहितीये का, त्याच्यावर फुंकर मारते. काय करते? फुंकर मारते. फुंकर मारल्यानंतर मग त्याचं आतलं स्वरूप ते प्रगट होते आणि मग त्या ठिकाणी अग्नी प्रज्वलित होतो. तसं आमच्यावरती सुद्धा राख आलेली आहे. नये डोळे धुरे भरुणी राहो, तुका म्हणे इह लोकीचे व्यवहारे. राख आले ना बाबा, भ्रमाची राख आलेली आहे, भ्रमाचं पडदं आहे, अज्ञानाचं पडदं आहे, अज्ञान रूपी राख आलेली आहे. जर अजूनही आम्ही देवाच्या पुढे देव कापत असू तर मग तिथे सुद्धा आमच्या काय झालेली अंधश्रद्धेची राख आलेली आहे. बरोबर आहे की नाही? मग ती राग जर आम्हाला काढायची आहे, फुंकर जर मारायची, राग जर काढायची, तर त्यासाठी संत काय करतात माहितीये का, ह्या प्रवचनातून, ह्या कीर्तनातून फुंकर मारण्याचं काम करतात, आलेली पडदं बाजूला करण्याचं काम करतात. ऑलरेडी आपल्या अंतःकरणामध्ये ते विचार आहे, ती प्रेरणा आहे, ती शक्ती आहे, त्या शक्तीची ओळख आपल्याला करून देत असतात. आणि नास्तिक असलेला मनुष्य सुद्धा देवपूजा करायला लागतो ज्या वेळेला ती पडदे बाजूला केले जातात तेव्हा. बरं का, नास्तिक विचाराचा असलेला सुद्धा देवाला हात जोडतोय, नामस्मरण करतोय, परमार्थ करायला लागतोय कधी, ज्या वेळेला त्याच्यावर आलेली राख संत फुंकर मारून बाजूला करतात तेव्हा. आता जिथे माया आहे, जिथे देहबुद्धी आहे, जिथे अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे, भ्रमाची पडदे आलेले आहेत, तिथे अवस्था काय असते, कशासाठी आलेलो आहोत, काय करायचं आहे, काय साध्य करायचंय, कुठे जायचंय, काही माहिती नसते. भगवंताने जन्माला घातलेला आहे, पोट भरायचं, तृषा, क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन ह्या भाग सगळे पूर्ण करायचे, ह्या गरजा पूर्ण करायच्या. दिलंय आयुष्य ते जगायचं आणि एक दिवस मृत्यू आला की ह्या जगाचा निरोप घ्यायचा, याच्या व्यतिरिक्त त्यांना काही माहिती नसते. जर क्षुधा, तृषा, आलस्य, निद्रा आणि मैथुन हे 5 भाग आमच्याकडे आहेत आणि तेच 5 भाग प्राण्या पक्ष्यांकडे आहेत बाबा. त्यांनाही भूक लागते, त्यांनाही ताण लागते, त्यांनाही आलस आहे, निद्रा आहे, तेही उत्पत्ती करतात. मैथुन तिथे आहे, तेही उत्पत्ती करतात. पण सांगा ना, तेवढंच काम करून जर आम्ही या जगाचा निरोप घेत असू तर त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय होईल? त्यांच्यात आणि आमच्यात फरक काय? अरे या नरद्याची निर्मिती भगवंताने याच्यासाठी केलेली आहे की त्या भगवंताचं नामस्मरण घडावं म्हणून. विधात्याने या सृष्टीची निर्मिती करायची ठरवली. ज्या वेळेला सृष्टीची निर्मिती करायचा विचार विधात्याच्या अंतःकरणामध्ये आला, मनामध्ये आला, तो विचार म्हणजेच त्या मूळ पुरुषापासून निर्माण झालेली मूळ माया आहे. आणि त्या मूळ मायेने पुढे कार्य करायचं ठरवल्यानंतर मूळ मायेपासून जी निर्माण झाली तिला म्हणतात गुणमाया, रजगुण, तमगुण आणि सत्वगुण. या गुणमायेपासून पुढे ज्या वेळेला सृष्टी रचायचा संकल्प झाला त्यावेळेला त्या गुणमायेपासून पंचभूतांची निर्मिती झाली. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश या पंचभूतांवर कार्य करण्यासाठी 4 खाणींची निर्मिती केली. श्वेदज, अंडज, जरज आणि उद्भिद. कितीही जरी प्राणी असले, कितीही जरी वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी असले, कितीही प्रकारचे जरी आम्हाला जीव जंतू, किती मोठमोठे प्राणी जरी आम्हाला दिसत असले, तरी सुद्धा 84 लक्ष जीवयोनीचा जर आम्ही अभ्यास केला तर या 4 खाणींव्यतिरिक्त कोणाचीही निर्मिती नाही. बरोबर आहे की नाही? श्वेदज, अंडज, जारज आणि उद्भिज. बरं, ह्या 4 खाणीतून किती योनी तयार केला? 83,99,999 योनी. नुसता आकडा बोलायला घाम फुटतो. जर परमार्थ नाही केलात ना, जर देवाचं नामचिंतन नाही केलं ना, तर प्रत्यक्ष त्या योनीमध्ये आपल्याला जावं लागतंय, त्या योनीमध्ये आपल्याला कार्य करावं लागतंय. बरं का? एका एका योनी कोटी कोटी फेरा. एका एका योनीला आयुष्य किती आहे? आजच्या टायमाचा ओढ अजून बांधावर आहे. पणजा गेला, आजा गेला, बाप गेला, ओढ तिथंच आहे. म्हणजे एका योनीमध्ये एवढं आयुष्य आहे. एका एका योनीमध्ये किती अडकून राहावं लागतंय.
आणि म्हणून मग काय झालं, ज्या वेळेला 83,99,999 योनींकडे त्या विधात्याने बघितलं, त्यावेळेला विधात्याला कळलं की एकही योनी आपलं भजन पूजन करणार नाही, एकही योनी आपलं नामस्मरण करणार नाही. आणि म्हणून 84 लक्षवी योनी मनुष्य देह नरदेव जो निर्माण केला तो कशासाठी, देवाचं नामस्मरण करावं म्हणून उभा निर्माण केला. बरं का, बाकी बरेचसे आडवेच आहेत, हा उभा निर्माण केला. पण सांगू का तुम्हाला, एखाद्या वेळेला एखादा आडवा प्राणी जर आडवा गेला तर काही टेन्शन घ्यायची गरज नाही. मांजर आडवी गेली म्हणून 5 पावलं मागे यायची अजिबात गरज नाही. जसा तू तुझ्या कामासाठी निघालेला आहेस ना, तसं ती पण तिच्या कामासाठी निघालेली आहे. माणूस आडवा गेला म्हणून एखाद्या वेळी मांजरीने 5 पावलं मागे तर चालेल, पण मांजर आडवी गेली म्हणून माणूस जर मागे 5 पावलं येत असेल तर त्याने कधीतरी त्या मांजरीचा गुण घ्यावा. प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी गुण घेण्यासारखं आहे. म्हणून दत्तगुरूंनी अनेक गुरु केले, त्यापैकी 24 यादी आपल्याला भागवतामध्ये दिलेली आहे. बरं का, माऊली म्हणतात, जो जो जयाचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुशी आले अपारपणा जग संपूर्ण गुरु दिसे. प्रत्येक प्राण्या पक्षाकडे काहीतरी शिकण्यासारखं आहे, काहीतरी गुण घेण्यासारखं आहे. म्हणून मांजर जर आडवी गेली तर एखाद्या वेळी तुम्ही नाही 5 पावलं मागं आलात तरी चालेल, त्याला अपशकुन म्हणत नाही. मांजर आडवं जाणं काही कोणाचं काही वाईट होत नाही. पण तुम्हाला सांगू का, माणूस जर आडवा आला, काही वेळेला तुमचं झालेलं काम सुद्धा होत नाही, होणारं असलेलं काम सुद्धा बंद पडलं जातंय त्या ठिकाणी माणूस जर आडवा आला तर. आणि म्हणून याला उभ्या कण्याचा तयार केला, विशेष बुद्धी दिली. बुद्धी देणे भगवंताचे, बुद्धीविना माणुसकाचे राज्य सांडून फुकाचे भीक मागे. त्या बुद्धीचा वापर माणसाने कुठे केला? आपल्या बुद्धीचा वापर जर आपण परमार्थाकडे केला, भक्तीकडे केला, देवासाठी देव कार्याला, देवाच्या देशाच्या आणि धर्माच्या कार्याला जर आपल्या बुद्धीचा वापर केला तर त्या बुद्धीचं रूपांतर सद्बुद्धीमध्ये होते, तिला सद्बुद्धी म्हटली जाते. पण ते बुद्धीचा वापर जर आपण नको तिकडे केला, बरं का, माणसाने बुद्धीचा वापर कसा केला? चांगले तांदूळ भगवंताने निर्माण केले, दादा घरात ने मस्त की शिजव भात बनवू नका, तृप्त होशील, आनंद वाटेल. ते तांदूळ कुजवले त्याने. बघा माणसाची बुद्धी. चांगले संत्रे आणल्या, त्या संत्र्या बाबा झाडावरून मस्त ताज्या घे, तू मस्त वरची साल काढ, आतले ते घर आहे, जे काही साली आहे, कासरे आहे, जे काही घर आहे ते खा ना व्यवस्थित. पण ते ताजं न खाता त्याने एखाद्या डब्यामध्ये टाकून कुजवलं. किती कुजवलं? किडे परेपर्यंत कुजवलं. आणि मग त्याची केली. संत्रीची तर वाट लावलीच लावली, पण संत्रीच्या बरोबर स्वतःची वाट लावून घेतली. नुसती स्वतःची नाही, परिवाराची वाट लावून घेतली, आयुष्याची वाट लावून घेतली, घरादाराची वाट लावून घेतली. ही बुद्धी कोणाची आहे? प्राण्यापक्ष्यांची आहे. ही बुद्धी प्राण्यापक्ष्यांची आहे. अवनीच्या वेळेला जेव्हा आम्ही पाहतोय, सकाळपासून संध्याकाळपर्यंत नांगर ओढणारे ते बैल संध्याकाळी एकदा काही तो बऱ्या बाजूला काढला, बऱ्याच ना, बऱ्या एकदा बाजूला काढला की ते घराच्या ओढीने, घराच्या दिशेने बरोबर गावातली 20 घरं ओलांडून, 20 घरं सोडून त्यांच्याच घरी, त्यांच्याच गोठ्याला नवे बांड्याच्याच दाव्याला ना काल्याचाच दाव्याला. दावा सुद्धा बदलत नाही, ते दावा सुद्धा सोडत नाही. गोठा काय सांगताय तुम्ही? 7 वाजले, 7:30 वाजले, 8 वाजले, घरचे विचार करतायत, बैल येऊन 1 तास झाले तरी आमचा काय? आता तुम्ही म्हणा काय म्हणायचं ते, मी नांगऱ्याच म्हणतो. चला, आमचा नांगऱ्या अजून येत नाही. त्याला जर कुठेतरी पर्यातून उचलून आणावं लागत असेल तर सांगा ना, माणसाची बुद्धी काय काम करते? काय काम करते माणसाची बुद्धी?
विशेष बुद्धी या माणसाला दिली, त्या बुद्धीचा वापर कसा केला बघू. म्हणून म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, बुद्धीचा पालट धरा रे काही, मागुता हा नाही नरदेह. परत नाही दादा, परत नाही. म्हणून मदरसा माता त्या पालण्यात असलेल्या मुलांना उपदेश करतात, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधा, वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांधा, रवरव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत थकिले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडून या योगी गेले वनवासा. हा देह नाशिवंत आहे, हा देह जाणार आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. आम्ही सावध असायला हवं, आम्ही अखंड सावध असायला हवं. आम्ही विचार करायला हवा, हा नरदेह मला कशासाठी दिलेला आहे, तू कोण, कोणाचा, कोठोनी आलासी कायचा. आणि म्हणून याची ओळख करून देताना बोधले महाराज म्हणतात, आलासी कोठोनी जाशी कवण्या रे ठाया, घरदार नोहे तुझे अवधी लटकीच माया, सावध होई बापा काळ लागला मापा, प्रपंची गुंतू नको पाय बुडत असे पापा. त्रिकुट कोसल्याने घर सायास केले, दोन्ही द्वार लिंपोनिया, आत गुंतो गुंतो मेले. हीच अवस्था आमची झालेली. काय वेगळं आहे सांगा ना, वेगळं काय असं. आम्ही पण तेच केलेलं आहे. आम्हाला कोणी गुंतवलेलं नाही, आम्ही स्वतःहून गुंतलेलो. आम्ही स्वतःहून अडकवून घेतलेलं आहे. कपोताला, कपोत पक्षाला दत्तगुरूंनी गुरु मानलेला आहे. त्याच्याकडून काय शिकले दत्तगुरु, मोहाच्या जाळ्यात अडकल्यानंतर माणसाची अवस्था काय होते. तुमच्याकडे जर एखाद्या वस्तूविषयी, एखाद्या व्यक्तीविषयी जर अति ममत्व निर्माण झालं, तर ती वस्तू तुमच्या लयाला कारणीभूत ठरते, मात्र निश्चित आहे. कुठलीही वस्तू असू द्या, कुठली व्यक्ती असू द्या, कुठलंही काही असू द्या, अति ममत्व जर निर्माण झालं, त्या वस्तूविषयी जर अति लोभ निर्माण झाला, तर ती वस्तू तुमच्या लयाला कारणीभूत ठरते, मात्र निश्चित आहे. पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकलेली ती कपोती म्हणजे ती पक्षीण, त्याची पिलं ज्या वेळेला त्याने बघितली, त्या वेळेला एवढा मोह आला त्याच्याकडे, एवढा मोह निर्माण झाला, एवढं ममत्व निर्माण झालं की त्याच्या अंतःकरणामध्ये असा विचार आला, त्याच्या मनामध्ये असा विचार आला की आता माझी मुलं तिथे अडकलेली आहेत, माझी बाई तिथे अडकलेली आहे, ती पक्षी तिथे अडकलेली आहे, मी जगून काय करावं, मी राहून काय करावं. स्वतःहून जाऊन त्याने त्या पारध्याच्या जाळ्यामध्ये अडकवून घेतलं. आणि हे दृश्य ज्या वेळेला दत्तगुरूंनी बघितलं, त्यावेळेला दत्तगुरू म्हणतात की हे ममत्व माणसाच्या नाशाला कारणीभूत ठरते. म्हणून या ठिकाणी सांगत असताना असं म्हणावं असं वाटतंय की काही गोष्टी आमच्याकडे जर ममत्व निर्माण झालं तर आम्हाला ते लयाला नेतंय, नवे नवे आमचा अंत त्याच्यामध्ये होतोय. मुलाबाळांविषयी किती ममत्व असावं, घरादाराविषयी किती ममत्व असावं. तृष्णा सांडोनी या योगी गेले वनवासा. जोपर्यंत आम्हाला त्या संसारामध्ये सुख आहे, समाधान आहे, बाई आमचं ऐकते, मुलं आमचे ऐकतात, तोपर्यंत आम्हाला घर सुटत नाही. घरातला राजा आम्ही असतो. उलट अगदी लोकांना शिकवतो, हे सगळं व्यवस्थित केला म्हणजे तोच आपला परमार्थ. बायका सांभाळा, पोरा सांभाळा, घरदार सांभाळा, काय मौलिक. ती लोक उलट आम्हाला शिकवत असतात. काय कुठे जायची गरज नाही ना, काय कुठे भटकायची गरज नाही. आपला संसार म्हणजेच प्रपंच आहे, आपला संसार म्हणजेच परमार्थ आहे, आपला प्रपंच म्हणजेच परमार्थ आहे. मग त्याच्यासाठी काही दाखले पण देतात ते, असू द्या, ठीक आहे. पण ज्या वेळेला बाई खायला धावते, पोरं ऐकत नाहीत, सुना भाव देत नाहीत, बरं का, नातवंड त्रास देतात, तेव्हा हीच मंडळी मंदिराच्या पायरीवर बसलेली असते. आणि मग नेहमी मंदिरात जाणारे, नेहमी नामचिंतन करणारी माणसं आश्चर्यचकित होतात की योग कधीच मंदिरात नाही, उलट आम्हाला सांगायचा काय कुठं जायची गरज आहे. आणि आता मंदिराच्या पायरीवर बसलेला आहे. मग त्याला जाऊन विचारलं, बाबा पहिलाच दिवस आहे तुम्हाला मी इथे पाहतोय, आयुष्यात कधीच बघितलं नाही हो, कारण काय. तेव्हा त्याचं उत्तर असतंय, घर खायला धावतंय, मग काय करू.
म्हणजे माणसाला माहिती आहे, घर ज्या वेळेला खायला धावतंय ना तेव्हा माणसाला आधार देणारा फक्त गावातला मंदिर असतो. कारण तिथे कोणीही काही आपल्याला बोलू शकत नाही. तिथे फक्त आपल्याला अधिकार असतो नामचिंतन करण्याचा, भगवंताचं नामस्मरण करण्याचा, ग्रंथ वाचन करण्याचा. आपण ते कार्य जर त्या ठिकाणी करत असू तर निश्चित उलट अर्थी 4 लोक येऊन आपलं दर्शन घेणार, पण कोणीही वाईट काही कुठल्याही प्रकारचा त्रास देणार नाही, बोलणार नाही. हे वैराग्य माणसाला कधी निर्माण होत आहे? ज्या वेळेला गळ्यात गोरड्या आल्यानंतर. आपल्या भाषेत सांगायचं म्हटल्यानंतर वैराग्य अनेक प्रकारचं आहे. स्मशानात गेल्यानंतर माणूस बोलतोय, काय या माणसाने कमवली, काय हाडाची काळ केली, रक्ताचं पाणी केलं, आमच्या डोळ्यासमोरच बोलतो काही नव्हतं या माणसाजवळ, पण एवढी मेहनत घेतली का अरे बापरे किती कमवून ठेवलं. तर पोरांना टेन्शन ठेवलं नाही. पण सांगा ना, एवढं कमवून शेवटी काही माणसाच्या बरोबर आला का हो? काय केलंय बघा त्या माणसाच्या बरोबर? काही नाही हो. स्मशानात जोपर्यंत आहे तोपर्यंत काय वैराग्य निर्माण होते काय माहिती. त्याला कारण आहे माऊली. ज्या वेळेला आपण स्मशानामध्ये जातोय त्या वेळेला आपल्याकडे हे विचार काय येतात? त्याला कारण वैराग्याचं आणि त्यागाचं प्रतीक असलेलं देव भगवान महादेव त्या ठिकाणी निवास करतात. आणि म्हणून त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याकडे तसे विचार येतात. महादेव आहेत ना तिथे, बरं का. एखाद्याला एखादी गोष्ट भेटत नाही म्हणून तो बोलतो मला ती आवडतच नाही, ही गोष्ट वेगळी आहे. भेटतच नाही या नाही सांगत, बरं का. मिळतच नाही हे सांगत नाही, आवडत नाही, मिळून त्याग करायचा आहे. अहो लंका पहिले महादेवांची होती, एवढं सुशोभित सगळं नगर तयार केलं त्यांनी महादेवांनी. पार्वती मातेचा टास होता. या बाया मोठमोठ्या बंगल्यांमध्ये राहतात ना, मी किती दिवस असं काढायचं काय बाबा, बरोबर आहे की नाही. पार्वती मातेचा आत्ताच होता, मी असं किती दिवस राहायचं. आणि म्हणून महादेवांनी काय केलं असं, ते मस्त एक सोन्याचा महाल तयार केला. आता एवढा जर खर्च केला, एवढा मोठा जर बंगला बांधलाय तर त्याच्या पूजेला पण तसं पाहिजे ना पुजारी काय. मग त्यावेळेचा दशग्रंथी असलेला ब्राह्मण 4ही वेद मुखोद्गत, ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद, बरं का. 4ही वेद मुखोद्गत असलेले ब्राह्मण, दशग्रंथी ब्राह्मण म्हणजे हा रावण. आणि रावणाला पूजेला बोलवला. पूजा एवढी उत्तम झाली माऊली, एवढी उत्तम झाली. ज्या वेळेला पूजा चांगली होते, मालकाला आवडते, मालक प्रसन्न होतोय, मालकाला पूजा पाहून ज्या वेळेला समाधान होत आहे ना, त्या वेळेला ठरलेल्या दक्षिणेपेक्षा वेगळे अधिक काहीतरी द्यावं असं त्याला वाटतंय. आणि असंच महादेवांना वाटलं की एवढी पूजा चांगली झाली, आता याने फक्त मागावं आणि मी द्यावं. पण महादेवांना काय माहिती, रावण येतो काय. पूजा चांगली झाल्यानंतर दक्षिणेच्या वेळेला, दक्षिणे द्यायच्या वेळेला महादेवाने सांगितलं, रावणा अरे एवढी चांगली पूजा झाली, एवढी चांगली पूजा केली, अतिशय चांगली केली, प्रसन्न झालो मी, आनंद वाटला मला, समाधान वाटलं मला, सांग ना तुला काय देऊ. यांनी पूजा करता करता याचं पूजाकडे लक्ष कमी होतं बाबा, महाराकडे लक्ष जाम होतं. याचं निरीक्षण करत होता, कुठल्या खांबाला किती सोना असेल, कुठल्या काळाला काय असेल. आणि नुसतं निरीक्षण नाही केलं त्याने, ते ठरवून ठेवलेलं. आणि मग सांगितलं, मला जर तुम्हाला द्यायचंच आहे ना, मला जर तुम्हाला द्यायचंच आहे ना, ज्या घराची वास्तुशांती मी केले ना ते घर मला द्या. आणि सोडलं पाणी तिथे लगेच घे बाबा तुला. तेव्हा पार्वती मातेने डोक्याला हात लावला, कपाळाला हात लावला. काय सांगायचं या बोवाचा बोलते, म्हणूनच बोळाशंकर म्हणतात त्यांना. का म्हणतात बोळाशंकर? शेवटी बोलते आपल्या नशिबाला कैलास असे. काय बोलता माऊली, आपल्या नशिबाला कैलास असे शेवटी. आणि मग ती लंका त्याच्याकडे आली. असो, महत्वाचा विषय काय आहे, तृष्णा सांडून या योगी केले वनवासा. वैराग्य निर्माण होतंय माणसाला. काही वेळेला न मिळता एखादा मनुष्य बोलतोय मिळत नाही म्हणून मला ते आवडत नाही, पण या ठिकाणी मिळालेलं असताना सुद्धा सोडायचं आहे. हे वैराग्य आणि हे त्याग ज्याचा आहे ते महादेव त्या ठिकाणी स्मशानात असल्यामुळे आपला पाऊल ज्या वेळेला त्या ठिकाणी पडतोय ना, त्यावेळेला आपल्याकडे ते वैराग्य निर्माण होतंय. पण ज्या वेळेला ती जागा आपण सोडतोय ना, स्मशान सोडलं, स्मशानाच्या बाहेर गेला की लगेच याच्या मनामध्ये परिवर्तन आहे की ना.
लगेच परिवर्तन, लगेच बदल घडला जातोय. आणि म्हणून महत्वाचा विषय काय आहे, आम्ही कोण आहोत हा पहिला विचार केला पाहिजे. हा नरदेह मला भगवंताने का दिलेला आहे, कशासाठी दिलेला आहे, आम्ही कोण आहोत. आलासी कुठून आलाय. आम्ही सहज वरचेवर विचार केला तर आईच्या गर्भातून, अमुक अमुक गावातून, मी उशीलमधून इथे आलेलो आहे. तिथे आईच्या गर्भातून, पित्याच्या रेतातून. अरे पण तिथे कुठून आला. आणि ज्या वेळेला आम्ही मूळ शोधायला जातो ना, मूळ, बरं का, ज्या वेळेला आम्ही मूळ शोधायला जातोय त्यावेळेला आमच्याही अंतःकरणामध्ये विचार येतोय, आम्ही वैकुंठीचे वासी. मूळ असं म्हणतात, सूर्यकिरण ज्या वेळेला सागरामध्ये पडतात त्यावेळेला त्या सागराच्या पाण्याचं वाफ तयार होते. आणि वाफ ती वरती गेल्यानंतर तिचे ढग तयार होतात. ते ढग परत येतात आणि ते असे आपल्या उजन्यामध्ये, कुठे कुशीतमध्ये, कुठे इकडे टिटवाळ्यामध्ये, कुठे तिकडे खडवलीमध्ये, तिकडे कल्याणमध्ये असे ते पडतात, म्हणजे पाणी पडतंय. पण ज्या वेळेला ते पाणी पडतंय ना त्यावेळेला ते पाणी खाली आल्यानंतर त्या पाण्याच्या मनामध्ये फक्त एकच विचार असतो, जिथून माझी निर्मिती आहे ना तिथे जाऊन मी मिळलो पाहिजे. बरं का. मग ते ओळीच्या रूपामध्ये ओळाला, ओळाच्या रूपामध्ये नदीला, आणि नदीच्या रूपामध्ये सागराला. पडणाऱ्या पाण्यालाही जर वाटतंय की मी माझ्या मूळ ठिकाणी जावं, तर माणसाला का वाटू नये की मी माझ्या मूळ ठिकाणी जावं. पडणाऱ्या पाण्याला सुद्धा जर वाटतंय की माझी निर्मिती जिथून आहे त्या तत्वाला मी प्राप्त व्हावं. आमची निर्मिती ज्या तत्वापासून आहे, ज्या महत्भूतापासून आहे, ज्या महत् तत्वापासून आहे, आम्हाला का वाटू नये की ती स्थिती आम्हाला प्राप्त व्हावी म्हणून. आम्हाला का वाटू नये की आम्ही त्या स्थितीला प्राप्त व्हावं म्हणून. का वाटू नये आम्हाला. आणि म्हणून आम्ही कोण आहोत, आम्हाला काय करायचं आहे. माता प्रपंचाचे ओझे घेऊन म्हणे माझे माझे, बुडताही नसोडे पुंजे कुळाभिमान. आमचं आयुष्याचं गणित चुकलं, आमचं जीवनाचं गणित चुकलं. का चुकलं. ज्याची अपेक्षा आम्ही करतोय ते आम्हाला प्राप्त होत नाही, आणि अपेक्षा नसलेलं सहज आमच्या पदरात कधी येऊन पडतंय तर आम्हालाही कळत नाही. दुःख आम्हाला नको असतंय पण ते कधी येऊन आम्हाला स्पर्श करून जातंय आम्हाला कळत नाही. पाप बुद्धी आमच्याकडे नकोय असं आम्हाला अंतःकरणापासून वाटतंय, पण तरी सुद्धा ते स्पर्श करते वासनेच्या रूपाने, विचारांच्या रूपाने, कर्माच्या रूपाने. आमच्यावर प्रसंग येऊ नयेत, आमच्यावर संकट येऊ नयेत मनापासून वाटतंय, पण तरी सुद्धा प्रसंग आल्याशिवाय राहत नाही, संकट आल्याशिवाय राहत नाही. जे आम्हाला नको आहे ते सहज येऊन आम्हाला स्पर्श करून जातं. याला कारण काय. आमच्या आयुष्याचं गणित चुकलं, आमच्या जीवनाचं गणित चुकलं. त्याला कारण आहे, हातचा जर विसरला ना, हातचा जर विसरला, आयुष्यभर जरी गणित सोडवायचा प्रयत्न केला तरी कधीच उत्तर बरोबर येणार नाही, कधीच नाही. तसं आईच्या गर्भात असताना आम्ही जो संकल्प केला, देवा इथून सोडविशी स्वहित करीन, स्वहित करीन गर्भवास हा चुकविना, पुन्हा न येथे मी तुमचं भजन पूजन करेन, मी तुमचं नामस्मरण करीन. देवा पुन्हा मी या ठिकाणी येणार नाही, गर्भवासाला पुन्हा येणार नाही. आणि खऱ्या अर्थाने गर्भवासाचं दुःख जर आम्ही बघितलं ना दादा, त्याचा जर विचार केला ना तर कुठल्याच माणसाला असं वाटणार नाही की परत या जागी यावं म्हणून. मल मूत्र आणि ओक याच्या बाजूला तो देह पडलेला असतो, त्याच्या बाजूला ते पिंड पडलेलं असतं. निर्मितीच त्याच्यापासून आहे, निर्मितीच त्याच्यापासून आहे. म्हणून वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा. बाबा ऊन लागत असेल तर इकडे सावलीत बसले तरी चालते, ऊन आहे ना. वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांगा. चामडी जर नसती वरती देवाने दिली तर आपण किती एकमेकावर प्रेम केलं असतं, किती प्रेमाने बघितलं असतं. काय माऊली, चामडी जर नसती आणि आम्ही त्याचाच व्यापार करतोय ना, व्यवहार कसला करतोय. जर 100 मुली बघितल्यानंतर जर 101वी तो पसंत करत असेल तर आतापर्यंत त्या 100 मुलींमध्ये बघितलं काय बरं त्याने. असू द्या, चला हरकत नाही. पण वरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा सांदा. त्या सगळ्या गोष्टी ज्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी या पिंडाची निर्मिती, या गर्भाची निर्मिती आहे. आणि ज्या वेळेला नवही द्वार बुजले जातात ना त्यावेळेला देवाकडे तो संकल्प करतो किंवा देवाकडे प्रार्थना करतो, देवा येथूनच सोडविसी स्वहित करीन गर्भवास हा चुकवीन पुन्हा न येथे.
ऐक ना, गर्भवासाचं दुःख आम्हाला नकोसं वाटतंय. पण एकीकडे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हाला. का बरं हा फरक का? फरक का? आम्ही बाहेर आल्याबरोबर देवाला विसरलो आणि तोच एक हातचा चुकल्यामुळे आमच्या आयुष्याचं गणित चुकलं गेलं, आमच्या जीवनाचं गणित चुकलं गेलं. जगद्गुरु तुकोबांनी काय केलं? ज्याला आम्ही विसरलो त्याला पकडलं, त्याचं स्मरण केलं, अखंड आणि अखंड त्याचंच कार्य केलं, त्याच्यासाठीच कार्य केलं. देवाचं आणि देशाचं कार्य त्यांच्याकडून घडल्यामुळे जगद्गुरु तुकोबा म्हणतात, देवा तुमचं नामस्मरण जर आमच्याकडून होत असेल, तुमचं स्तवन जर आमच्याकडून होत असेल, हे देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य जर आमच्याकडून होत असेल ना, तर अनेक वेळेला आम्ही या गर्भवासाचं दुःख सहन करायला तयार आहोत. त्याला कारण काय? ह्या सुखापुढे ते दुःख काहीच नाहीये. या ब्रह्मसुखापुढे, या आत्मसुखापुढे गर्भवासाचं दुःख आम्हाला काहीच नाहीये. आणि म्हणून हातचा विसरल्यामुळे, हातचं चुकल्यामुळे आमचं गणित आयुष्याचं चुकलं. संत नेमका जे चुकलेलं आहे ना, हातचा विसरलेला आहे ना, त्याची प्राप्ती करून देण्याचं काम संत करत असतात. म्हणून जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती देह कष्ट भीती परोपकार, निष्कामतेने निरापेक्षेने, काही लागत नाही त्याला, काही लागत नाही. फक्त काय करा? हळूहळू चाला, कोणी कोणाशी न बोला. बरं का? परमार्थामध्ये कसं आहे? पिपिली का मार्गे हळूहळू घडे, हळूहळू चालायचं. इथे नामस्मरण करताना राम 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 प्रत्येक शब्दाचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे. ग्रंथ वाचताना ओम नमोजी आध्या वेद प्रतिपाध्या जय जया स्वयं वेद्या आत्मरूपा, प्रत्येक शब्दाचा उच्चार व्यवस्थित झाला पाहिजे. घाई गडबड असेल तर नको ना अख्खा अध्याय वाचू, जेवढं वाचता येईल तेवढं वाच, 10-15 ओव्या ज्या असतील त्या, पण व्यवस्थित अंतःकरणापर्यंत पोहोचल्या पाहिजे. ऐक ना, मग आम्ही काय करायचं आहे? संत म्हणतात, याल तरी यायला लागे अवघे माझ्या मागे. संतांच्या पावलावर पाऊल ठेवून आम्हाला चालता आलं पाहिजे. आमचं मार्गक्रमण त्याप्रमाणे केला पाहिजे. आम्ही कोण, कोणाचे, कुठून आलेलो आहोत, काय करायचं आहे, आमचं आद्य कर्तव्य काय आहे, नेमकं आम्ही झालं काय माहितीये का? संसार प्रपंच करत असताना त्याचं ओझं आम्ही डोक्यावर घेतलं, आम्ही करते म्हणून उभे राहिलो. आणि ज्या वेळेला माणसाकडे स्वतःकडे करते पण येतो ना, त्यावेळेला त्याला खूप दुःख भोगावं लागतंय, खूप दुःख भोगावं लागतंय. ऐक ना, करता जो असतो ना, करता, त्याला सगळ्यांची व्यवस्था करावी लागते, बरं का? म्हणून करते पण घ्यायचं की नाही घ्यायचं ते आपलं आपण ठरवायचंय. मी करता म्हणसी त्याने तू दुःखी आणि कष्टी होशी, श्रीराम करता म्हणता पावशी यश कीर्ती आणि प्रताप. ज्या वेळेला मी म्हणून करता पुढे येतोय ना, त्यावेळेला आम्हाला सगळ्या प्रकारचं दुःख सहन करावं लागतंय, कारण मी करता असतो. माझं आणि भ्रांतीचं ओझं आहे की नाही? उतण्याची एक मावशी आणि त्यांनी घोसाळी लावली होती, बरं का? लावतात का तुमच्याकडे? इकडे लावतात, ठीक आहे, मग बरोबर आहे. घोसाळी लावलेली, तिने घोसाळ्याची पाटी घेतली, इथून रिक्षामध्ये गेली ते टिटवाळ्याला, टिटवाळ्याशी तिला कुठे जायचं होतं? कल्याणला, बरं का? गाडी तिकडे खडवलीकडून आली, गाडी फुल भरलेली होती एकदम, आणि टिटवाळा स्टेशनला गर्दी पण भरपूर होती. ती गर्दी बघितल्यानंतर ते विचार करायला लागले की कधी कधी आमच्या रिक्षात 4च्या ऐवजी जर 6 सीट झालं तर त्या चढावाला चढत नाही. आता एक लोकल एवढी माणसं कशी का घेऊन जाणार? ती काय कमी माणसं आहेत का? बरं का? म्हणजे ती एक विचार करायला लागली. त्यात परत आपली पाटी पण आहे. आणि ठीक आहे, लोकल आल्यानंतर काय झालं, ती बाई चढली त्या गाडीमध्ये, पण पाटी डोक्यावर घेतली, ती डोक्यावरच ठेवली. तिने आजूबाजूच्या ताई, आजूबाजूच्या बहिणी ज्या काय असतील, आई बाई ताई, त्या सांगतात, अगं काकू ती पाटी खाली उतरव. तुला कुठे उतरायचं म्हणे? कल्याण. अजून आंबिवली आहे, शाड आहे. कधी कधी जर सिग्नल नाही भेटला तर शाडच्या ना कल्याणच्या मध्ये 15-15 मिनिटं थांबायला लागत आहे. तोपर्यंत तुझ्या डोक्याला कडी, मान दुखेल, डोकं दुखेल, पाठी खाली ठेव. त्यावेळेला ती बाई बोलते, एवढ्या लोकल मधली एवढी माणसं ती लोकल घेऊन चालले, परत जर माझी पाठी पण खाली ठेवली तर त्याचा वाजा अजून तिला व्हायचा. कोण बोलते?
त्यापेक्षा बोलते माझ्या डोक्यावर येते बरं आहे. बाई तुझ्या सकट पाठी सकट तुला ती लोकल चालवते, तुझ्या सकट सगळा भार त्या लोकलने घेतलेला आहे, पाठी सकट तुलाही घेऊन चाललेली आहे. तुम्ही खाली ठेवली काय ना डोक्यावर ठेवली काय, ती तिथपर्यंत लोकल पोहोचवणारच आहे. बरोबर आहे की नाही? कुत्र्याला फक्त वाटतंय साठीच्या खालून चाललोय, त्या गाडीच्या मधून चाललोय म्हणून गाडी मी ओढतोय, असं कुत्र्याला वाटत असते. पण ज्या वेळेला हे बैलांच्या लक्षात येत आहे ना का कुत्र भाव खाते, त्यावेळेला जेव्हा एखादा बैल त्याच्या पेकाटात लाथ आणतंय तेव्हा ते एवढं जेव्हा बाजूला जाऊन बसतंय आणि मग तिथून बघतंय अरे आपण बाजूला झालो तरी गाडी चाललेली आहे. तसं आम्हाला वाटतंय आणि आम्ही बोलून सुद्धा दाखवतोय, मी कमवतोय म्हणून तुम्ही खाता, मी करतोय, मी धावपळ करतोय, मी 4 पैसे आणतोय म्हणून तुम्ही खाता. उद्या जर मी गेलो भुगजेरा आणि हे ज्या वेळेला ती बाई ऐकते त्यावेळेला ती बाई बोलते, अजून तुम्हाला चहा पण करता येत नाही, मी आहे म्हणून तुम्ही खाता. मी जर 4 दिवस कुठं बाहेर निघून गेले तर तुम्हाला जेवायची पंचायत होईल, तुम्हाला काही बनवता येत नाही, मी बनवून देते म्हणून तुम्ही खाता. मी आहे म्हणून सगळं चाललंय. कधीतरी आमच्याकडे पण तो विचार येतो, अख्ख्या सप्त्याचा मी पाहतोय, अख्खा कार्यक्रम मी एकटा हँडल करतो, एकटा माणूस तोंड तरी कुठं देईल. कधीतरी तो मी शोधण्याचा प्रयत्न केलाय का? तो कुठे आहे? कधीतरी प्रयत्न केलाय? कधीच नाही. सापडवलं असतं आपण, पण वेळ कमी आहे आपल्याला. बरं, महत्वाचा विषय काय? हे ओझं आम्ही आमच्या डोक्यावर घेतलेलं आहे म्हणून ते आम्हाला भार झालेला आहे. संसाराचं ओझं आमच्या डोक्यावर आहे, खाली ठेवलं तरी चालणार आहे, काही फरक पडणार नाही, पण आम्ही डोक्यावर घेतलेलं आहे. प्रपंचाचं ओझं आम्ही डोक्यावर घेतलेलं आहे. नको त्या वासना येतात, नको ते विचार येतात, नको ते विकार येतात, नको त्या प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारच्या बुद्धी सुचली जाते, वेगवेगळ्या प्रकारची कर्म त्या ठिकाणी स्पर्श करून जातात, आम्हाला कळत नाही, कारण आमचे डोळे मिटलेले असतात. आता खेळतात का नाही माहित नाही, पण पूर्वी बघा ती पोरं खेळायची, इकडे 4 पोरं बसायची, इकडे 4 पोरं बसायची, इकडच्यांचे डोळे मिटलेले असायचे, इकडचा बोलायचा आमक्याने यावं टपली मारून जावं. बरोबर आहे का भाऊ? तो यायचा, टिचकी मारायचा, निघून जायचा, टिचकी मारल्यानंतर यांचे डोळे उघडायचे आणि मग हे शोधायचे कोणी टिचकी मारली. नेमका टिचकी मारताना जर आमचे डोळे जर बंद असतील तर आम्ही ओळखू शकत नाही, म्हणून संत डोळे उघडण्याचं काम आधी करतात. काम आला टपली मारून गेला, क्रोध आला टपली मारून गेला, लोभ आला टपली मारून गेला, त्यावेळेला आमचे डोळे जर मिटलेले असतील तर आम्ही ओळखू शकत नाही की याला लोभ म्हणतात, याला काम म्हणतात, याला क्रोध म्हणतात. त्या रावणाची ओळख करून देत असताना कुठेतरी म्हटलेलं आहे, मना सांग पा रावणा काय झाले अकस्मात ते राज्य सर्वे बुडाले. त्याचीच ओळख करून देताना कबीर महाराज म्हणतात, परणारी पैरी छुरीनं लाव उसे अंग, रावण के 10 चीर गये परणारी के संग. बरं का? रावणाची 10 डोकी गेली असे कबीर महाराज आम्हाला ओळख करून देतात. तोच काम येऊन जर आमच्या टपली मारून जात असेल आणि आम्हाला जर कळत नसेल तर आम्ही काय करतोय? आमचे डोळे उघडे आहेत की मिटलेले ते आम्हाला कळलं पाहिजे. एखादा क्रोध येतोय सहज जरा अगदी आला, 1-2 मिनिटासाठी जे काहीतरी करून जातोय, तो 2 मिनिटासाठी येतोय, काहीतरी भांडण होऊन जाते, काहीतरी होऊन जाते, आणि मग काही घडल्यानंतर मग ज्या वेळेला माणसं जेलमध्ये जातात ना तेव्हा तिथे बसून विचार करतात, झाली होती भांडण, एवढं करायचा विचारही नव्हता, पण रागामध्ये झालं. 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो, काय बोलतोय तो, 2 मिनिटं जर गप्प बसलो असतो तर आज या ठिकाणी मी जेलमध्ये नसतो, मी माझ्या घरी असतो, बायका पोरांच्या मस्त की पंचपक्वान्न खात असतो, इथं झुणका भाकर खायची वेळ आली नसते. त्या 2 मिनिटासाठी आम्ही श्रवण करतोय, त्या 2 मिनिटासाठी आम्ही प्रवचन श्रवण करतोय, आम्ही कीर्तन श्रवण करतोय, आम्ही ग्रंथ वाचन करतोय, आम्ही जगद्गुरु तुकोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय, आम्ही ज्ञानोबांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय, आम्ही शांती ब्रह्मनाथ महाराजांच्या पावलावर पाऊल ठेवून चालतोय. का? ती 2 मिनिटं आम्हाला शांत बसता यावं म्हणून. ज्या वेळेला ते आम्हाला एका हाताने टिचकी मारायचा प्रयत्न करतात ना, त्यावेळेला आमचे डोळे जर उघडे असतील तर काय हिंमत आहे कोणाची टिचकी मारायची? एखाद्या वेळी जर आम्हाला पोहता येत असेल तर त्या नदीच्या भोवऱ्यातून आम्ही सुटलो जाऊ,
पट्टीचा पोहणारच असेल तर किती मोठ्या भोवऱ्यात अडकला तरी सुटलो जाऊ. पण या संसारूपी भवसागरामध्ये एक एक भोवरा असा आहे की एखादा जर गुंतला ना तर दिवसेंदिवस तिथल्या तिथे फिरला जातो. कुठल्याही प्रकारे त्याची सुटका होत नाही. कुठल्याही प्रकारे सुटका होत नाही. काम मगर मिठी सुटेना, तिरस्कार लागता तुटेना, मदमत्सर होतेना भुली पडली, वासना धामीन पडली, गला घालून वेंटाळे वमी गरडा, जीवाला आली वेळोवेळा भयानक. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबा म्हणतात, साधने तरी हेची आता, जो कोणी साधेल परद्रव्य परनारी याचा धरी विटाळ. आमच्या आयुष्याचं जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे, आमच्या जीवनाचं जर आम्हाला सार्थक करून घ्यायचं आहे, तर आम्ही आयुष्यात एकच काम करायचं आहे, स्वतःचा करते पण बाजूला ठेवायचा, देव कार्य पुढे करायचं. देवाचं देशाचं आणि धर्माचं कार्य आमच्याकडून घडावं असं प्रामाणिकपणे जर वाटत असेल तर जगद्गुरु तुकोबा पहिल्या चरणामध्ये आम्हाला ओळख करून देतात, देवाची माता घालून या भार, सांडी कलेवर ओवाळून. जे कार्य आम्हाला करायचं आहे ना ते कार्य आईसाहेबांनी केलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या पुढे हरिभक्त परायण लागलेला आहे. मोठमोठी पदं असतील रे तुमच्याकडे, राजकीय क्षेत्रामध्ये, सामाजिक क्षेत्रामध्ये, वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये काम करत असताना कदाचित तुमच्या कर्तृत्वामुळे तुम्हाला अनेक पदं मिळाली असतील, नवे नवे पैशाने अनेक पदं मिळाली असतील, नवे नवे घाणेरडे राजकारण करून तुम्ही अनेक पदं निर्माण करून घेतले असतील, प्राप्त करून घेतले असतील. पण मी म्हणेन आज आईसाहेबांच्या समोर, आईसाहेबांच्या नावाच्या पुढे जे लागलेलं आहे हरिभक्त, हे सहज लागत नाही. हे सहज लागत नाही. त्या हरीचं कार्य करावं लागतंय, त्या हरीचा होऊन राहावं लागतंय, त्या हरीचा परमार्थ करावा लागतंय, त्या हरीचं नामस्मरण करावं लागतंय. आणि म्हणून जे कार्य जगद्गुरु तुकोबांनी पहिल्या चरणामध्ये सांगितलंय ते कार्य आईसाहेबांनी केलं. आणि म्हणून आज त्यांच्या उत्तर कार्याच्या निमित्ताने आज आपण या ठिकाणी हे श्रवण करतोय, प्रवचन सेवा श्रवण करतोय, देवाचं स्तवन करतोय, धर्माचं कार्य करतोय. देवाची माथा घालून या भार, म्हणून हरिर करता हरिर भोगता, ठेविले अनंते तैशीची राहावे चित्ते असू द्यावे समाधान. सगळं जीवनचं करीत असे सांभाळ, माझं मोग तुझं मोकळीला असे कैसे. म्हणून अखंड एक स्मरणात ठेवलं पाहिजे की जे मला कळत नाही ना, मला काय हवं आहे ते देवाला कळत आहे. आणि म्हणून आपण संपूर्ण भार त्या देवावर ठेवायचा. ज्या वेळेला आम्ही देवाचं कार्य करतोय ना त्यावेळेला आमचं कार्य करण्यासाठी देव उपस्थित असतात, देव हजर असतात. अशी कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत, कितीतरी उदाहरणं आहेत. शांतीब्रह्मनाथ महाराजांकडे श्रीखंड्या होऊन पाणी भरलं, श्रीखंड्या होऊन सगळं काही कार्य केलं देवाने. जगद्गुरु तुकोबांच्या घरी काम कार्य करावं लागलं. संत शिरोमणी गोरोबांच्या घरी, गोरोबा काकांच्या घरी त्या भगवंताला, त्या पांडुरंग परमात्म्याला, नुसतं पांडुरंग परमात्म्यालाच नाही, पांडुरंग परमात्मा त्या ठिकाणी कुंभार झाले, रुक्मिणी माता आईसाहेब कुंभारीण झाल्या. आणि प्रत्यक्ष गाढवाला गरुड होऊन, गरुडाला गाढव होऊन त्या ठिकाणी कार्य करावं लागलेलं आहे. प्रत्यक्ष आम्ही ज्या वेळेला देवाचं कार्य करतोय ना त्यावेळेला आमचं कार्य करण्यासाठी कोणाच्या तरी रूपाने देव येत असतो. आणि म्हणून देवाने स्वतः अनेक ठिकाणी सांगितलेलं आहे, कृता त्रेता आणि द्वापारामध्ये मी स्वतः येणार आहे कार्य करण्यासाठी. मत्स्य, कूर्म, वराह, नृसिंह, वामन, परशुराम, रामकृष्ण, बौद्ध आणि कल्की. कलियुगामध्ये साधू पुरुषांच्या रूपात मला कार्य करावं लागणार आहे. कलियुगामध्ये संत पुरुषांच्या रूपात मला कार्य करावं लागणार आहे. ते कसं? लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी, अवतार पांडुरंग नाम ठेविले ज्ञानी. प्रत्यक्ष साधू पुरुषांच्या रूपामध्ये, संत पुरुषांच्या रूपामध्ये पांडुरंग परमात्मा कार्य करत असतो. तुकिता तुळणेसी ब्रह्म तुकासी आले. आता आमच्या चांबड्याच्या डोळ्याने दिसत नाही त्या चुकी आमची आहे मौली, बरोबर आहे की नाही? कारण चांबड्याच्या डोळ्यात जर आम्ही त्या संतांना पाहायला गेलो तर आम्हाला संतांची मूळ ओळख होणारच नाही. त्यासाठी ज्ञानचक्षु पाहिजे आणि ते ज्ञानचक्षु देण्याचं काम संत करत असतात. त्या ज्ञानचक्षुची प्राप्ती करून देण्याचं काम संत करत असतात. आणि म्हणून
दुसऱ्याने काय करावं याचं ज्ञान आम्हाला असेल, समोरच्याने कसं जगावं कसं वागावं हे आम्हाला कळत असेल, पण जोपर्यंत आम्हाला आम्ही कसं जगावं आम्ही कसं वागावं हे कळत नाही ना, तोपर्यंत आम्हाला आत्मज्ञान प्राप्त होत नाही. कारण ज्ञानाची व्याख्या सांगत असताना संत म्हणतात, ऐक ज्ञानाचे लक्षण, ज्ञान म्हणजे आत्मज्ञान पहावे आपणासी आपण तया नाव ज्ञान. आणि या ज्ञानामध्ये किती सामर्थ्य आहे, किती पॉवर आहे याची ओळख करून देत असताना गीतेमध्ये भगवंत म्हणतात, ज्ञानाग्नी सर्व कर्मांनी भस्मसात करू ते अर्जुना. सगळ्या कर्माचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये आहे. सगळ्या पापाचं भस्म करण्याचं सामर्थ्य ज्ञानाग्नीमध्ये, सगळ्या प्रकारच्या वाईट वासनांचं, सगळ्या प्रकारे वाईट विचारांचं भस्म करण्याचं सामर्थ्य या ज्ञानामध्ये, ज्ञानाग्नीमध्ये आहे. आणि म्हणून हा ज्ञानाग्नी प्रज्वलित करण्याचं काम संत करत असतात. आम्ही परमार्थ करतोय, आम्ही भक्ती करतोय, आम्ही प्रत्येक ठिकाणी हरिनाम सोहळ्याला उपस्थित असतोय, आम्ही प्रत्येक कार्यक्रमाचा आनंद घेत असतो, पण कुठेतरी आमच्या अंतःकरणामध्ये अभिमान भरलेला असतोय, अहंकार भरलेला असतोय. जी कला भगवंताच्या कृपेने आम्हाला प्राप्त झालेली आहे ना दादा, त्याचा अभिमान आम्हाला होईच नको. ज्या दिवशी अभिमान होईल ना त्या दिवशी आम्ही कितीही जरी काही कार्य केलं तरी त्याची फळप्राप्ती आम्हाला होणार नाही मात्र निश्चित आहे. कारण तो अभिमान खात असतो सगळी पुण्य आहे. अहंकार जर आपल्या अंतःकरणामध्ये असेल, द्वेष मत्सर तिरस्कार जर आमच्या अंतःकरणामध्ये असेल, तर आम्ही परमार्थ करत असून सुद्धा आम्हाला कुठल्याही प्रकारची प्राप्ती होणार नाही. कारण आमचा पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. ज्या वेळेला त्या साधू पुरुषांना त्यांच्या त्या शिष्यांनी प्रश्न केला, म्हणजेच विचारलं, प्रश्न म्हणण्यापेक्षा विचारलं, काय विचारलं, म्हणे आम्ही नामस्मरण करतोय, आम्ही भक्ती करतोय, आम्ही देवाचं स्तवन करतोय, आम्ही देवपूजेला कधी काही कमी पडत नाही, तुम्ही शिकवल्याप्रमाणे तुम्ही सांगितल्याप्रमाणे सगळं काय मी करतोय, पण तरी सुद्धा आम्हाला ब्रह्मसुख प्राप्त नाही, आत्मप्रचिती येत नाही. जी आत्मप्रचिती आम्हाला यायला हवी, जो आत्मसाक्षात्कार आम्हाला व्हायला हवा, परमार्थ करत असताना, भक्ती करत असताना, नामस्मरण करत असताना जे समाधान आम्हाला व्हायला हवं ते समाधान आम्हाला होत नाही. याला कारण काय? त्या सत्पुरुषाने सांगितलं दादा, त्या सगळ्या साधकांना सांगितलं, याचं उत्तर मी तुम्हाला उद्या देणार. उद्या सर्वांनी अमुक वाजता नेहमीप्रमाणे मठामध्ये यायचं आहे. आणि ठरल्याप्रमाणे सगळे ठरलेल्या वेळेला मठामध्ये आले. ते साधू पुरुष तोपर्यंत आले नव्हते. सगळे आतुरतेने वाट पाहायला लागले, साधू पुरुष आपले साधू येतात कधी, आपले बाबा आपले महाराज येतात कधी म्हणून. आणि थोड्या वेळामध्ये महाराजांनी जेव्हा प्रवेश केला त्या मठामध्ये, ज्या वेळेला आले त्यावेळेला सगळ्यांना आश्चर्य वाटलं की रोज भगव्या ड्रेसमध्ये येणारे महाराज आज पायापासून ते वरपर्यंत सफेद ड्रेस घालून आलेले आहेत, पांढरा शुभ्र कपडे घालून आलेले आहेत. सगळे आश्चर्याने त्या महाराजांकडे पाहायला लागले. महाराज सगळ्या साधकांच्या पुढे उभे राहिले, हात जोडल्याने विचारलं, म्हणे कसा वाटला आजचा ड्रेस, आजचा गणवेश माझा कसा वाटला? त्यावेळी सगळ्यांकडून एकच उत्तर आलं, महाराज गणवेश चांगला आहे, ड्रेस चांगला आहे, पायापासून तर वरपर्यंत पांढरा शुभ्र आहे, पण हाताला काहीतरी काळं लागलंय हो. त्याच्या लागलं नाही, लावून आले होते महाराज, हाताला इथे काहीतरी काळं लावून आले होते. सगळ्यांचं नजर, सगळ्यांची लक्ष तिथं गेलं आणि काय म्हणाले सगळे, हाताला महाराज काहीतरी काळा डाग लागलेला आहे. महाराज म्हणतात, दादा जोपर्यंत हा पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा बदलत नाही तोपर्यंत आयुष्यभर जरी परमार्थ केला तरी त्या परमार्थाचं तुम्हाला काही मिळणार नाही. मात्र पाहण्याचा दृष्टिकोन जोपर्यंत आमचा बदलत नाही तोपर्यंत आम्ही परमार्थ करतोय हा आमचा भ्रम असेल. म्हणून तो अभिमान, तो अहंकार, तो गर्व वेगवेगळ्या प्रकारे येत असतो बरं का. काहींना गायनाचा गर्व, काहींना वाजवण्याचा गर्व, नुसता टाळ वाजवायला जर एखाद्याला व्यवस्थित येत असेल तरी तो सुद्धा त्या ठिकाणी अगदी वेगळंच काहीतरी असं दाखवत असतो. एखाद्याचं वक्तृत्व जर चांगलं असेल तर त्याला त्याचा गर्व असतोय, एखाद्याला बोलता चांगलं येत असेल तर त्याला त्याचा गर्व असतोय. देवाने जी काही कला आपल्याकडे दिलेली आहे त्या कलेचा जर गर्व आपण कराल ना तर त्याची कधीच फळप्राप्ती आपल्याला चांगल्या प्रकारची मिळणार नाही. आणि म्हणून या ठिकाणी जगद्गुरु तुकोबा म्हणतात, नाथीला हा छंद अभिमान अंगी, निमित्ताचे वेगी सारे ओछे. हा अभिमान जो आहे ना तो अभिमान माणसाला लयाला कारणीभूत असतो.
लोखंडाला संपवण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही, त्याचा गंजच त्याला संपवत असतो. तसं माणसाला संपविण्यासाठी वेगळं काही करावं लागत नाही. माणसाचा अहंकारच माणसाला संपवित असतो, हे मात्र निश्चित आहे. माणसाचा अहंकार माणसाला संपवित असतो. कोणी काही जरी म्हणत असेल, कुठे कसलाही जरी उल्लेख असेल, रावणाला अमक्याने मारलं, रावणाला तमक्याने मारलं, तरी संत म्हणतात बाबा रावणाला कोणीही मारलेलं नाही, रावणाला रावणाच्या अहंकाराने मारलेलं आहे. रावणाला मारलं कोणी? रावणाच्या अहंकाराने. कारण बाई सांगते, अहो आता